हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आहे शुक्रवार. शुक्रवार म्हटलं की आमच्या गावचा बाजार असतो आणि मग आणलेला भाजीपाला व्यवस्थित निवडून फ्रीजमध्ये ठेवणं हे आजचं आमचं काम असतं. तर तेच चाललेलं होतं. भाजीपाला बाजारातून घेऊन आलेली होती आणि नंतर ते निवडून फ्रीजमध्ये आम्ही ठेवणार आहोत. तर इथे सगळ्या भाज्या पिशवीतनं काढून झालेल्या आहेत. अजून तरी उन्हाळा चालू झाला आहे, परंतु भाज्या बऱ्यापैकी सगळ्यात स्वस्त आहेत. आज परत 12 किलो बटाटे आणले होते, जे की बटाटा पापड वगैरे करायचे होते. त्याच्यामुळं बटाटे वगैरे घेऊन आलो होतो. तर या पद्धतीमध्ये आम्ही सगळ्याच भाज्या छान अशा निवडून ठेवत असतो. कोथिंबीर, मेथी वगैरे, शेपू. कारण की काय होतं, ते न निवडता तसंच फ्रीजमध्ये ठेवलं की त्या भाज्याही लवकर खराब होतात आणि मग त्याचा काही उपयोग होत नाही. कारण आपण भरपूर असं शुक्रवारी बाजार असतो, त्याच्यामुळं सामान घेऊन आलेलो असतो, भाजीपाला आणलेला असतो आणि मग तो जर आपण न निवडता तसंच फ्रीजमध्ये ठेवला तर तो लवकर खराब होतो. तर इथे संध्याकाळचे 6 वाजले होते आणि मी स्वयंपाकाला लागले होते, जे की संध्याकाळचं धुलीवंदन स्पेशल नॉनव्हेज होतं. मग त्या नॉनव्हेजचीही तयारी करायची होती आणि आमचं व्हेजही भाज्या बनवायच्या होत्या. त्याच्यामुळं आम्ही दोघीही मिळून स्वयंपाक करत होतो. तर इथे तेच तयारी चाललेली होती. इथे खोबरे वगैरे मी बारीक करून घेतले होते. कोथिंबीर, आलं, लसूण वगैरे हे सगळं सोलून वगैरे घेतलं होतं. तर तोपर्यंत दुसरीकडे गॅसवर कांदा भाजण्यासाठी ठेवलेला होता. तर हळूहळू सगळीच तयारी चाललेली होती. नॉनव्हेजही शिजवून घेतलं होतं, जे की मटण होतं तेही शिजवून घेतलेलं होतं. त्यानंतर मी इथे कच्चा खडा मसाल्याचाही वापर करते, जे की सगळे कमी प्रमाणात का होईना 2-2 वगैरे घेऊन त्याच्यामध्ये कांद्यामध्ये बारीक करत असते, जे की ते व्यवस्थित असं बारीकही होतं आणि आपल्या भाजीला वासही छान येतो. म्हणजे ॲक्च्युली मी नॉनव्हेज खात नाही, पण भाजी छान होते. तर हे सगळं टाकून घेतलं आणि नंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर धुलीवंदनसाठी तुम्ही काय बनवलं तेही नक्की कमेंट करून सांगा. इथे कांद्याचं वाटण बारीक करून घेतलेलं आहे. आलं, लसूण, खोबरं पेस्ट, कोथिंबीर वगैरे त्याची करून घेतलेली आहे. आपला जो घरकुल मसाला असतो, मटण मसाला, तोही घेतलेला आहे आणि नंतर थोडेसे फुटाणे बारीक करून घेतलेले आहे. जास्त काही असं साधी सिंपल आम्ही ह्याचा रस्सा बनवत असतो. तर नंतर पातेलं गरम करून त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण कांद्याची जी पेस्ट बारीक करून घेतली होती ती तेलामध्ये टाकून नंतर आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर वगैरे जी आपण वाटून घेतलेलं होतं तेही त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि नंतर मी मसाले टाकून घेणार आहे. तर हे सगळं व्यवस्थित असं गरम झालं किंवा तो मसाला आपला व्यवस्थित असा भाजला की नंतरच मी जे आपण मटण शिजवून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर इथे हळद, मीठ टाकून मी नुसतं मटण शिजवून ठेवलं होतं, जे की सकाळीच आणलं होतं, परंतु भाजी संध्याकाळी बनवायची होती, त्याच्यामुळे ते नुसतं मीठ वगैरे टाकूनच शिजवलं होतं. तर ते नंतर भाजीमध्ये टाकून दिलं आणि नंतर आपल्याला हवं तेवढंच फुटाण्याचं कूट असतं ते टाकून घेतलेलं आहे आणि त्याला चांगली उकळी काढलेली आहे. तर याच पद्धतीमध्ये आम्ही एकदम सिंपल अशी याची भाजी बनवत असतो. तर ही आपली मटणाचा रस्सा वगैरे तयार झालेला आहे. त्यानंतर मला व्हेज भाजी बनवायची होती, जी की आमच्यासाठी. तर मी दुसरीकडे जे आपण सांडगे केले होते नवीन, त्याची पहिल्यांदा भाजी करत होती. म्हणजे ह्या वर्षी पहिल्यांदाच त्याची भाजी करणार होते. तर त्याचीच तयारी चाललेली होती. तर इथे मी जे कांदा भाजून घेतलेला होता त्याच कढईमध्ये सांडगे भाजून घेणार आहे. तर लालसर होईपर्यंत आपण सांडगे भाजून घेतले की नंतर ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये जे तेल उरतं त्याच्यामध्ये आपण कांदा वगैरे भाजून घेणार आहोत. तर इथे मी सांडग्यासाठी कांदा वगैरे चिरून घेत होते. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि शेंगदाणे वगैरे भाजीसाठी बारीक करून घेतले. तर कढईमध्ये तेल गरम होतं, त्याच्यामध्येच मी कांदा वगैरे भाजून घेत आहे. त्यानंतर आपण जिरे, हळद वगैरे टाकून आपण जो काळा मसाला वापरतो तो मसाला वापरला आणि फुटाण्यासारखं नाही म्हणता येत, कारण सांडगे हे थोडेसे ओबडधोबडच बारीक करायचे असतात. परत आपण मिक्सरमध्ये फिरवतो की ते पटकन असे बारीक होऊन जातात. तर मी बऱ्यापैकी ओबडधोबड सांडगे जरा थोडेसे मोठे बारीक करून घेतले होते आणि पाणी ओतून आपल्याला हवी तेवढी आपण त्याची भाजी करून घेणार आहोत. तर तोपर्यंत अंकिताचं आणि बाईचं इकडे खीस करायचं काम चाललेलं होतं, जे की आम्ही आज बटाटे आणले होते त्याच्याच संध्याकाळी लगेचच खीस करून घेतला. एक 5 किलो बटाट्यापासून या दोघींनी खीस करून घ्यायचं काम चाललेलं होतं.
तर खूप पांढराशुभ्र असा आपला हा किसही दुसऱ्या दिवशी तयार झालेला आहे. तर इकडे आपली सांडग्याची भाजीही तयार झाली होती. तर सुक्यामध्ये मी मुळ्याची सुक्की भाजी बनवली होती, जी की मुळा खिसून घेऊन आपण या पद्धतीमध्ये तव्यामध्ये मी नंतर मुळ्याची सुक्की भाजी बनवली. तर इथे संध्याकाळचे 7:30 वाजले होते. आमचा दोघींचा मिळून सगळा स्वयंपाक तयार झालेला होता. भाकरी, भात, मुळ्याची भाजी, सांडग्याची भाजी आणि मटण असा आमचा संध्याकाळचा आजचा बेत होता. तर नक्की आज तुम्ही तुमच्या घरी धुलीवंदनसाठी काय काय बनवलं ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.